नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, घरात गाय वासरू का ठेवावेत, म्हणजेच गाय वासरूची मूर्ती का ठेवावी? तर मित्रांनो, भारतीय पौराणिक कथेनुसार कामधेनू किंवा वैश्विक गाय ही समुद्र मंथनाच्या वेळी किंवा वैश्विक महासागर मंथनाच्या वेळी उगम पावली आणि ज्यांना ती ठेवण्यासाठी भाग्यवान होते त्यांची प्रत्येक इच्छा या कामधेनूने पूर्ण केलेली आहे. आणि जी पण गाय किंवा गायीची मूर्ती आपण घरात ठेवतो ती कामधेनूचे स्वरूप म्हणून मानली जाते. आणि ज्या घरात कामधेनूची मूर्ती असते म्हणजेच गायीची मूर्ती असते तिथे शुभता येते, समृद्धी येते, शांतता, आरोग्य प्रदान होते, ऐश्वर्य त्या घरात नांदते. मित्रांनो, वास्तू नियमानुसार कामधेनू गाय आणि वासराची मूर्ती ठेवण्यासाठी तुमच्या घराची ईशान्य दिशा, ईशान कोण हे आदर्श अत्यंत शुभ ठिकाण मानले गेलेले आहे. ईशान कोण ही हिंदू मान्यतेनुसार देवांसाठी राखीव असलेले पवित्र स्थान असते. सर्व देवतांना वाहून नेणारी कामधेनू गायीची मूर्ती ईशान्य दिशेला ठेवणे उत्तम मानले जाते. मित्रांनो, तुम्ही नक्कीच तुमच्या घरात गाय आणि वासराची मूर्ती ठेवावी, कारण ज्या घरामध्ये कामधेनू गाय आणि वासराची मूर्ती आपण ठेवतो त्या घरामध्ये ती कल्याणाचे वाहक म्हणून मानली जाते. एकंदरीत आरोग्य मिळते, संपत्ती मिळते, समृद्धी मिळते, शांतता मिळते, यश मिळते आणि सकारात्मकता मिळते. ज्या घरामध्ये जोडप्यांना मुले होण्यात अडचणी येतात त्यांच्यासाठी गाय आणि वासराची मूर्ती ही उपयुक्त मानली जाते. म्हणून मित्रांनो, आपण सुद्धा आपल्या घरामध्ये ईशान्य दिशेला गाय आणि वासराची मूर्ती आणून नक्की ठेवावी. मग तुम्ही देवघरात ठेवली तरी चालेल, हॉलमध्ये ठेवली तरी चालेल, बेडरूममध्ये ठेवली तरी चालेल, तुमच्या घरात शोकेस असेल तिथे ठेवली तरी चालेल. गाय म्हणजेच कामधेनू, आई आणि मुलाचे स्वरूप ही कामधेनू गाय आणि वासराची मूर्ती दर्शवित असते. म्हणून आपण आपल्या घरामध्ये धनधान्याची भरभराट राहण्यासाठी, यश लाभण्यासाठी, सकारात्मकता राहण्यासाठी आणि देवांचे आपल्यावर आशीर्वाद राहण्यासाठी नक्की गाय आणि वासराची मूर्ती आपल्या घरात ठेवायला पाहिजे. श्री स्वामी समर्थ.